तर लक्ष द्या, आज आपण केमिस्ट्रीचं पहिलं डेमो लेक्चर स्टार्ट करत आहे. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात प्रथम केमिस्ट्री म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तुम्हाला 11वी आणि 12वीला काय इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, आपण याचं डिस्कशन आज करणार आहोत. तर बघा, सर्वात प्रथम व्हॉट इज द केमिस्ट्री. तर केमिस्ट्री म्हणजे काय, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. सर्वात प्रथम ही सायन्सची ब्रांच आहे, इथं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये काय आहे की द आयडेंटिफिकेशन ऑफ सबस्टन्स इन विच मॅटर इज अ कंपोज्ड. म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय, केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जो शब्द येणार आहे तो कोणता शब्द असणार आहे याच्यामध्ये, मॅटर. तर मॅटर म्हणजे काय, आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, पदार्थ. तर मॅटरच्या काही प्रॉपर्टीज असतात, मॅटरचे काही क्लासिफिकेशन असतात, ते आपल्याला काय करायचे याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. तर बघा याच्यामध्ये काय आहे, द इन्व्हेस्टिगेशन ऑफ देअर प्रॉपर्टीज. म्हणजे मॅटरच्या आपल्याला प्रॉपर्टीज काय करायच्या याच्यामध्ये स्टडी करायच्या आहेत. तर बघा याच्यामध्ये काय येईल, अँड द वे इन विच दे आर इंटरॅक्ट, कंबाईन अँड चेंज. म्हणजे याच्यामध्ये एखादा जो मॅटर असतो तो कसा कंबाईन होतो. फॉर एक्झाम्पल काय, की समजा आपल्याकडे एक कार्बन आहे आणि एक हायड्रोजन आहे. ही काय आपल्यासाठी एक इलेमेंट्स आहे, काय आपल्यासाठी ते इलेमेंट्स. पण ते ऍक्च्युअल मध्ये त्याचा कोर कोण आहे, तर ते कोण आहे आपल्यासाठी सध्या, मॅटर्स आहे. मग हायड्रोजन आणि कार्बन कसा कंबाईन होतो याचा आपल्याला केमिस्ट्रीमध्ये काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल स्टडी करायचं आहे. थोडक्यात काय की मॅटर कोणत्या टाईपचं असतं, मॅटरचं मेन गोष्ट म्हणजे केमिकलमध्ये सगळ्यात महत्वाचं आपला कोण आहे, तर मॅटर आहे. हे बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण आहे, पहिलं मॅटर. मग मॅटर नंतर क्लासिफाय होतं. त्याच्यामध्ये काय असतं, पहिलं फिजिकल क्लासिफिकेशन, दुसरं कोणतं असतं, केमिकल क्लासिफिकेशन. बरोबर. तर बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, केमिस्ट्रीमध्ये बाकीचे ब्रांचेस पण आहे. केमिस्ट्री सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्याच्यामध्ये आपण मॅटरचा इंटरॅक्शन, कॉम्बिनेशन, रिॲक्शन कशी होती ते आपण सगळं पूर्णपणे स्टडी करणार आहोत. तर बघा त्याच्यामध्ये केमिस्ट्रीच्या मेन ब्रांचेस आहे. तर केमिस्ट्रीच्या मेन ब्रांचेसमध्ये पहिली जी ब्रांच आहे ती आपली ब्रांच कोणची आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पहिली ब्रांच कोणची आपली, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण जो स्टडी करणार आहोत तर तो पहिला स्टडी कशाचा करणार आहोत आपण, कार्बन कंपाऊंडचा. जो पहिला स्टडी होणार आहे तो कशाचा होणार आहे आपला, कार्बन कंपाऊंड. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जो स्टडी होतो तर तो कार्बन कंपाऊंडचा होतो. पण कार्बन जो असतो तर कार्बन काय करतो, हायड्रोजन, ऑक्सिजन, बाकीचे जे अदर एलिमेंट्स आहेत त्याच्यासोबत काय करतो, बॉन्ड फॉर्मेशन घडून आणतो. काय घडून आणतो, बॉन्ड फॉर्मेशन. मग त्याचा पूर्णपणे जो स्टडी आहे आपण तो कशामध्ये करणार आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करणार आहे. जी पुढची ब्रांच आहे तिचं नाव काय आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण काय स्टडी करणार आहे, तर सर्वात प्रथम आपली कोणची आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण जो स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये काय स्टडी करणार आहे आपण, की जे नंबर ऑफ पिरियोडिक टेबल मधले अदर दॅन कार्बन सोडून जे बाकीचे एलिमेंट्स आहेत त्याचा पूर्णपणे आपण काय करणार आहे याच्यामध्ये स्टडी. जसं की काय आपला नायट्रोजन, सल्फर, हायड्रोजन, जे पूर्ण एलिमेंट्स आहे यांचं आपण स्टडी करणार आहे. इनऑर्गॅनिक मध्ये आपण पूर्ण पिरियोडिक टेबल स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये असं असतं की जो 12वीला आहे तर पिरियोडिक टेबल हा 11वी आणि 12वी मध्ये क्लासिफाय केलेला आहे. तर एस ब्लॉक तुम्हाला पूर्णपणे स्टडी कुठं करायचं आहे, तर 11वीला स्टडी करायचं आहे. आणि पी ब्लॉक कुठे स्टडी करायचं आहे पूर्णपणे, तुम्हाला पूर्णपणे म्हणण्यापेक्षा त्यातले ते 3 ग्रुप असतात. हे बघा असा आपला पिरियोडिक टेबल असतो. तर पिरियोडिक टेबलचं मेन क्लासिफिकेशन आपलं असं आहे. तर याच्यामध्ये हा पूर्णपणे ग्रुप फर्स्ट अँड सेकंड, हा कोणचा ब्लॉक आहे आपला, यस ब्लॉक झालं. हा आपला कोणचा आहे, डी ब्लॉक. लास्ट कोणचा आहे आपला, पी ब्लॉक. आणि खाली काय आपला, एफ ब्लॉक. असे आपले किती ब्लॉक आहे, तर 4 आपले ब्लॉक आहेत. तर त्याच्यामधला पहिला कोणचा आहे, ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप काय सेकंड. इथपर्यंत आहे ना. तर हा फर्स्ट जो उभे कॉलम असतात त्याच्यामध्ये पिरियोडिक टेबलमध्ये, मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये त्यांना काय म्हणलं जातं, ग्रुप्स. आणि जे आडवे रोज असतात त्याला काय म्हणतो आपण, पिरॉइड्स. तर याच्यामध्ये बघा तर फर्स्ट आणि सेकंड असे 2 ग्रुप्स आहे. नंतर काय पुढं, डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक जो एलिमेंट आहे तो कुठून चालू होतो आपला, 3 पासून कुठपर्यंत, तर 12 पर्यंत. 3rd पासून कुठपर्यंत, 12 पर्यंत चालू होतो. आणि नंतर पुढे जे आहे तो 13 पासून कुठपर्यंत चालू होतो आपला, 18 पर्यंत. हा कोणचा आहे आपला, पी ब्लॉक. आणि एफ ब्लॉक जे आहे तो खाली असणार आहे. तर असे आपले जे ब्लॉक्स आहे त्याच्यामधले जे एलिमेंट्स असतात त्याचा आपला स्टडी कशामध्ये करायचा आहे, तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला त्याचा स्टडी करायचा आहे. बरोबर, ठीक आहे. नेक्स्ट बघा आता याच्यानंतर फिजिकल केमिस्ट्री. नेक्स्ट कोणता पार्ट आहे आपला, फिजिकल केमिस्ट्री.
तर फिजिकल केमिस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता बघा लेटेस्ट जो अमेरिका आणि इराणमध्ये जो वॉर चालू होता त्याच्यामध्ये सगळा जो वॉर चालू होता तो कशाहून चालू होता, न्यूक्लिअर वेपन्स, बरोबर. तर न्यूक्लिअर वेपन आहे त्याच्यामध्ये काय सगळ्यात महत्त्वाचं न्यूक्लिअर एनर्जी असते. आता न्यूक्लिअर एनर्जी तयार कशी होती त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपला जनरल बोहर्स ऑर्बिट आहे तर ते काय सांगतं आपल्याला, जर एखादा मॅटर आहे तर मॅटर कशापासून बनतं, एलिमेंट्स पासून. एलिमेंट्स मध्ये कोण असतो, ऍटम असतो. जो ऍटम असतो त्या ऍटम मध्ये काय असतं, पहिला न्यूक्लियस असतो, त्याच्या भोवती काय फिरतात आपले इलेक्ट्रॉन्स फिरतात. मग याच्यामधले जे प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन्स असतात किंवा इलेक्ट्रॉन्स असतात ते रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी, न्यूक्लिअर रेडिएशनसाठी. मग ते कसे तयार होतात, न्यूक्लिअर रेडिएशन काय असतं, न्यूक्लिअर फ्युजन काय असतं, न्यूक्लिअर फ्युजन काय असतं, किंवा यानंतर दुसरी जी केमिस्ट्री याच्यामध्ये येते फिजिकल केमिस्ट्रीच्या पण भरपूर ब्रँचेस आहेत. त्याच्यामधली मी तुम्हाला कोणची ब्रँच सांगितली, न्यूक्लिअर केमिस्ट्री. अजून दुसरी ब्रँच कोणची आपली, इलेक्ट्रो केमिस्ट्री. नेक्स्ट ब्रांच कोणची आपली, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. मग जी इलेक्ट्रोकेमिस्ट्री जी ब्रांच आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी यांचं दोघांचं इंटर कन्व्हर्जन कसं होतं, कळालंय. नेक्स्ट बघा याच्यानंतर याच्यामध्ये काय अजून एक ब्रांच आहे, तिचं ब्रांचचं नाव काय आहे, थर्मोडायनॅमिक्स. काय नाव आहे त्याचं, थर्मोडायनॅमिक्स. जे थर्मोडायनॅमिक्स ब्रांच आहे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मला हा पेन आहे, या पेनचा स्टडी करायचा आहे. मग हा जो पेन आहे हा एका एक सिस्टम आहे आणि याच्या बाजूच्या अवतीभोवती सगळं जे काय ते काय आपल्यासाठी सराउंडिंग आहे. मग जसं आपल्याला थर्मोडायनॅमिक्स मध्ये बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, हीट, एन्थाल्पी याचा सगळा स्टडी आपल्याला थर्मोडायनॅमिक्स मध्ये करायचा आहे. हे थोडंसं मी फास्ट सांगतोय कारण की आपण फक्त इंट्रोडक्शन बघतोय, नंतर लेक्चर एकदम सुरळीत होतील. तर बघा पुढचं काय आपलं, अनालिटिकल केमिस्ट्री. अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादी रिॲक्शन झाली तर रिॲक्शन मध्ये आपण जो रिॲक्टंट लिहितो तो कधी पण आपण ॲरोच्या कुठे लिहितो, लेफ्ट हँड साईडला, आणि जो प्रोडक्ट लिहितो तो कुठे लिहितो आपण राईट हँड साईडला. मग याच्यामध्ये किती अमाऊंट मध्ये आपण रिॲक्टंट टाकलेला आहे, किती अमाऊंट मध्ये आपला प्रोडक्ट तयार झालेला आहे, त्याच्यावरती कुठले इफेक्ट झाले, काय झालं, याचा पूर्ण अनालिसिस जे करायचंय आपल्याला ते कशामध्ये करायचंय, अनालिसिस म्हणजे निरीक्षण करायचंय. तर ते पूर्णपणे आपण कशामध्ये मांडणार आहे, अनालिटिकल केमिस्ट्री. आणि लास्ट कोणची आपल्या याच्यामध्ये अजून भरपूर ब्रँचेस आहे पण इथं मेन ब्रँचेस दिलेले आहेत. तर पुढची ब्रँच आहे ती कोणची आपली, बायोकेमिस्ट्री. तर बायोकेमिस्ट्री मध्ये काय आहे की तुम्हाला जे बायोलॉजिकल आहे, थोडक्यात काय की बायोलॉजी आणि केमिस्ट्री हा मिक्स सब्जेक्ट आहे. तर याच्यामध्ये काय असतं की केमिस्ट्रीचा उपयोग बायोलॉजीमध्ये पण होतो, बायोलॉजीचा उपयोग केमिस्ट्रीमध्ये पण होतो. तर बायोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू द्या किंवा प्लांट्स असू द्या, ॲनिमल्स, त्याच्यामधले पूर्णपणे जे केमिकल्स असतील, केमिकल रिॲक्शन असतील, बायोकेमिकल रिॲक्शन असतील, विटॅमिन्स असतील, प्रोटीन असतील, याचा पूर्णपणे स्टडी आपल्याला कशामध्ये करायचं आहे, तर बायोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला करायचं आहे. आणि बायोकेमिस्ट्रीला चांगलं वेटेज नीटच्या पेपरसाठी आहे. तर बघा हे झालं आपलं काय की केमिस्ट्रीची डेफिनेशन आणि केमिस्ट्रीमध्ये ब्रांचेस कुठल्या कुठल्या आहेत. तर नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय आहे की आपण काय बघणार आहे की सम बेसिक कन्सेप्ट. केमिस्ट्री मधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, पहिली कन्सेप्ट काय आहे, मॅटर आहे. जसं मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की मॅटर म्हणजे काय, एक पदार्थ, त्याचा आपल्याला केमिकल, फिजिकल सगळ्या प्रॉपर्टीज काय करायची आपल्याला स्टडी करायच्या आहे. आता मॅटरला पण आपण क्लासिफाय करू शकतो. तर क्लासिफाय कशामध्ये करायचं आपल्याला मॅटरचं, तर बघा मॅटरला आपण क्लासिफाय कशामध्ये केलेलं आहे, फिजिकल क्लासिफिकेशन कसं आहे तर सगळ्यांना माहिती आहे, 3 स्टेजेस आहे आपल्या, सॉलिड आहे, लिक्विड आहे आणि गॅस आहे. तर सॉलिड मध्ये जे ऍटम्स असतात ते एकदम कसे असतात, एकमेकाला कॉम्पॅक्ट असतात. लिक्विड मध्ये काय असतात, थोडेसे ऍटम्स काय होतात, थोडेसे बाजूला जातात. आणि गॅसेस मध्ये कसं असतं की ऍटम्स एकदमच बाजूला जातात. हे आपल्या 3 मेन स्टेजेस सगळ्यांना माहिती आहेत. नेक्स्ट काय आपलं केमिकल क्लासिफिकेशन. आता हे जे केमिकल क्लासिफिकेशन आहे तर केमिकल क्लासिफिकेशन मध्ये काय आहे, पहिलं प्युअर सबस्टन्स. नावातच आहे प्युअर म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठलीही इम्प्युरिटी नाही. प्युअर सबस्टन्सचे काय 2 प्रकार आहे, एक काय इलेमेंट्स आणि दुसरं काय कंपाऊंड्स. आता इलेमेंट्स कशाला म्हणायचं, मी शब्द वापरला होता का, प्युरिटी टेबल मध्ये काय सगळे आपले इलेमेंट्स आहेत, पण इलेमेंट्स कशाला म्हणायचं आणि कंपाऊंड कशाला म्हणायचं, बरोबर की नाही. मग आता बघा एक प्युअर सबस्टन्स आहे आणि दुसरा कोण आहे, मिक्सचर. नावातच आहे का, मिक्सचर म्हणजे काय, 2 केमिकल कंपाऊंड ज्यावेळेस आपण एकत्र आणतो आणि त्याच्यापासून मिक्सचर तयार करतो त्याला आपण मिक्सचर म्हणतो. पण याच्यामध्ये काय दुसरा कोणता आपला प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स मध्ये आपण मिक्स करत नाही. जी पहिली त्याची ओरिजिनल प्रॉपर्टी तीच राहणार, ती बदलणार नाही. कारण की मिक्सर मध्ये काय होणार आहे, 2 केमिकल असणार आहे, दोघांची पहिली प्रॉपर्टी वेगळ्या असणार आहे, पण तेव्हा ते मिक्स होतील तेव्हा त्यांच्या प्रॉपर्टी काय होतील, सेम होतील. कशा होतील,
सॉरी म्हणजे सेम म्हणजे कशा की त्यांच्या मिक्स झाल्यामुळे पहिल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या काय होतील, चेंज होतील. काय होतील, चेंज. मग बघा याच्यामध्ये काय इलेमेंट्स आहे आणि दुसरं काय कंपाऊंड्स आहे. तर इलेमेंट्स म्हणजे काय, इलेमेंट्स मध्ये काय असतं, मेटॅलिक नंतर काय आहे मेटलॉइड आणि पुढचं कोण आहे नॉन मेटल्स. इलेमेंट्स म्हणजे असा कंपाऊंड की त्याला आपण किती ब्रोकन डाऊन केलं त्याच्या पुढच्या प्रॉपर्टी चेंज होऊ शकत नाही, काय आपण आणखी ब्रोकन डाऊनच करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल कार्बन हा कोण आहे, इलिमेंट आहे. तुम्ही कार्बनला किती तोडा, किती बारीक मिक्सर काय करायचं ते करा त्यासोबत, पण तो कोण असणार आहे, फक्त आणि फक्त कार्बन, आणि तो त्याच्याच प्रॉपर्टी शो करण. तर मग कार्बन कोण झाला, इलिमेंट. जसं की काय ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनला जोपर्यंत आपण दुसऱ्या सोबत रिॲक्ट करत नाही तोपर्यंत स्वतःच्या प्रॉपर्टीज दाखवत राहणार, म्हणजे ऑक्सिजन काय आहे, इलिमेंट आहे. पण कंपाऊंड मध्ये तसं नाहीये. कंपाऊंड मध्ये कसं आहे की कंपाऊंड मध्ये असं असतं की याच्यामध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, म्हणजे कंपाऊंड म्हणजे काय की वेगवेगळे जे इलिमेंट असतात ते एकत्र येऊन ज्यावेळेस एक मोठा केमिकल कंपाऊंड तयार करतात, म्हणजे कंपाऊंड म्हणजे एक पदार्थ तयार करतात, त्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड, म्हणजे वेगवेगळे इलिमेंट्स एकत्र येतात. झाले. अजून काय मिक्सचर. तर मिक्सचर मध्ये काय असतं, एक होमोजिनियस असतं आणि दुसरं कोणतं असतं, हेट्रोजिनियस. हे फक्त मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतोय, याच्या पूर्णपणे डेफिनेशन झालं की पेपरला काय येणार आहे, क्वेश्चन्स कसे असणार आहे, याचा उपयोग आपण कसा करणार आहे पुढे केमिस्ट्रीसाठी, हे पूर्णपणे डिटेलमध्ये नंतर मी सांगणार आहे. तर बघा, तर मेटॅलिक म्हणल्यावर काय साहजिक गोष्ट आहे, मेटल म्हणल्यावर काय त्याच्यामध्ये करंट फ्लो होतो, कारण की त्याच्यामध्ये काय असतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. मेटलॉइड म्हणजे काय, तो काही प्रॉपर्टीज कशा दाखवतो, मेटलच्या दाखवतो, काही प्रॉपर्टीज नॉन मेटलच्या दाखवतो. नेक्स्ट कोण आहे, नॉन मेटॅलिक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पूर्णपणे प्रॉपर्टीज कशा असतात, नॉन मेटॅलिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसतात, त्यातून करंट फ्लो होऊ शकत नाही, आपण त्याला हॅमर्ड करून म्हणजे ठोकून त्याचा पत्रा तयार करू शकत नाही, त्याच्यापासून तार तयार करू शकत नाही. हे तुम्ही 10th ला शिकलेले आहात. मेटलच्या प्रॉपर्टीज, नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज, मेटलॉइडच्या प्रॉपर्टीज हे आपण परत एकदा बघणार आहोत. पण आता सध्या फक्त मी काय देतो तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू. थँक्यू.